आहे तुमचं ब्युटी आर्ट मेकअप स्टुडिओमध्ये. तर खूप साऱ्या माझ्या क्लायंट्सनी, माझ्या मैत्रिणींनी, माझ्या यूट्यूब फॅमिलीनी, इन्स्टा फॅमिलीनी मला प्रश्न विचारला आहे की फेशियल आणि फेस क्लिनिंगमध्ये काय फरक आहे. तर मी सगळ्यांना सांगणार आहे की या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे आणि ते मी आज तुमचं सगळ्यांचं क्लिअर करणार आहे. सगळ्यात अगोदर आपण बघूयात फेस क्लिनिंग बद्दल. तर फेस क्लिनिंग म्हणजे काय, ही एक खूप सुंदर स्किन प्रोसेस, स्किन ट्रीटमेंट आहे. फेस क्लिनिंग ही कमीत कमी वेळात होणारी खूप सुंदर अशी ट्रीटमेंट आहे की टीनेजमधल्या मुला-मुलींना आजकाल खूप पिंपल्स, पोल्युशनच्या संपर्कात असल्यामुळे डस्टी स्किन होते, उन्हाच्या संपर्कात असल्यामुळे टॅन स्किन होते. तर अशा वेळेला पटकन आणि चटकन होणारी प्रोसेस म्हणजे फेस क्लिनिंग आहे. जास्तीत जास्त ऑइली स्किनला मसाज चालत नाही. तर अशा मुला-मुलींनी नक्कीच फेस क्लिनिंग हे 8 दिवसातनं एकदा करायचं आहे. तर फेस क्लिनिंग म्हणजे तुम्हाला कळलं असेल, याच्यामध्ये सगळ्या स्टेप्स येतात. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग आहे, स्क्रबिंग आहे. ह्या स्टेपमध्ये मसाज खूप मिनिमल असतो किंवा नसतोही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सलॉनमध्ये केला जातो आणि बऱ्याच सलॉनमध्ये केला जात नाही. फक्त क्लिन्झिंग, स्क्रबिंग आणि पॅक अशी ही फेस क्लिनिंगची प्रोसेस आहे. तर ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना आपल्या स्किन रुटीनची सवय आहे किंवा ज्यांना आपली स्किनची काळजी घ्यायची आहे, त्यांनी नक्कीच 15 दिवसातनं एकदा नक्की फेस क्लिनिंग करा. आता मी तुम्हाला सांगणार आहे फेशियल बद्दल माहिती सांगणार आहे. तर फेशियल ही अशी ट्रीटमेंट आहे की ती थोडीशी लॉंग पिरियडमध्ये केली जाते. म्हणजे फेस क्लिनिंगला जर अर्धा तास लागतोय तर फेशियलला नक्कीच 1 ते 1.5 तास लागतो. प्लस जर तुम्ही ॲडव्हान्स फेशियल करताय की तुम्ही कोणतं फेशियल करताय, आपल्या स्किन टोनप्रमाणे तर आपण फेशियल केलं पाहिजे. पण आजकाल एवढ्या साऱ्या ब्रँड्स आलेल्या आहेत आणि खूप साऱ्या स्टेप्स पण वाढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे फेशियल स्टेप्समध्ये जर जास्तीत जास्त स्टेप असतील तर कधी कधी 1.5 ते 2 तासही फेशियलमध्ये लागतात. जसे की आजकालचे ॲडव्हान्स फेशियल म्हणजे हायड्रा फेशियल आहे, त्यानंतर अल्ट्रासॉनिक, हाय फ्रिक्वेन्सी असे मशीन वापरून जे फेशियल केले जातात, त्या फेशियलला नक्कीच वेळ लागतो. आणि तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, आणि जर तुम्ही केलं नसेल ॲडव्हान्स फेशियल तर नक्की. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे फेशियलमध्ये काय स्टेप्स असतात. तर फर्स्ट स्टेप आपली क्लिन्झिंग, स्क्रबिंग, त्यानंतर एक्सफोलिएशन असतं, स्किन क्लिनिंग केली जाते, त्यामध्ये स्टीम पण असते आणि सगळ्यात महत्त्वाची या प्रोसेसमध्ये खूप सारा आणि खूप छान मसाज दिला जातो. तुमचे पूर्ण फेस मसल्स जे आहेत ते रिलॅक्स केले जातात. तर फेशियलमध्ये खूप छान तुम्हाला रिलॅक्स फील होतं. खूप सतत स्ट्रेसमध्ये असतात किंवा मग सतत आपल्या कामाला खूप वेळ द्यावा लागतो अशांनी, किंवा प्रत्येकाने, अगदी गृहिणींनी सुद्धा 2 महिन्यामध्ये एकदा, 1.5 ते 2 महिन्यामध्ये एकदा तर नक्कीच फेशियल केलं पाहिजे. आणि सगळ्यांनीच नक्की फेशियल करा, का तर तुमची ब्युटी ही तुमच्या अपडेटवरती आहे. आजकाल सलॉनशिवाय पर्याय नाही आहे. की एक आपलं मानसिक समाधान किंवा आपलं जे माइंड आहे ते जर आपण अपडेट राहिलो ना तर आपण खरंच खूप सुंदर दिसतो, खूप छान दिसतो आणि खूप धावपळीच्या जगामध्ये आपल्याला खूप गरज आहे. तर तुम्हाला जर कमी वेळ असेल तर तुम्ही फेस क्लिनिंग करा. तुम्हाला जर भरपूर वेळ असेल, तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर फेशियल करा. फेशियल तुम्हाला नरिशिंग देतं, मॉइश्चरायझिंग देतं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डेड स्किन पूर्ण रिमूव्ह करून देत असतं फेशियल. ग्लो मिळतो तुमच्या स्किनला खूप सुंदर. त्यानंतर तुमच्या ब्लड सर्क्युलेशन तुमच्या मसल्समधलं वाढत असतं फेशियलमध्ये. त्याच्यामध्ये फेशियल, बॅक फेशियल म्हणजे पूर्ण बॅक. किती साऱ्या पार्लर्समध्ये इतकं सुंदर मसाज दिला जातो. आमच्या ब्युटी आर्टमध्ये सुद्धा एवढा सुंदर मसाज दिला जातो, खूप अप्रतिम. मी आणि माझा स्टाफ खूप
सुंदर मसाज देऊन आमचं क्लायंट खूप छान रिलॅक्स होत असतं. एकदा तुम्ही नक्की येऊनच बघा आमच्याकडे, तुम्ही एकदा फेशियल करून बघा. रेटही खूप रिजनेबल आहे आणि प्लस सगळ्यांना परवडेल, सगळ्यांना आवडेल असे अगदी मिनिमल चार्जेसपासनं तर हायपर्यंत पण आपल्या ब्युटी आर्टमध्ये रेट्स आहेत. तर तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही नक्की करा आणि येऊन बघा एकदा. मी जास्तीत जास्त खूप जास्त बोलले आहे फेशियलबद्दल आणि फेस क्लिनिंगबद्दल. तुम्हाला नक्की कळलं असेल फेशियल आणि फेस क्लिनिंग म्हणजे काय. तर हा, अजून एक मला सांगायचं आहे की तुम्ही 20च्या आत जर एज असेल तुमचं 20-22च्या, तर तुम्ही फेस क्लिनिंग करा. आणि 20-25 नंतर जर तुमचं असेल तर नक्की तुम्ही फेशियल मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. का तर हळूहळू एक 25 नंतर आपली स्किन आपल्याला सांगत असते की मला अपडेट कर, मला छान दाखव. त्यानंतर 35 नंतर तर आपण 40-35 कडे जेव्हा आपण जातो तर त्यानंतरही आपल्याला खूप फेशियलची, आपल्या अपडेटची, स्किन अपडेटची, हेअर अपडेटची गरज असते. तर त्याप्रमाणे आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि आपण स्त्रिया ऑलरेडी सुंदर आहोत सगळ्या, आणि स्पा किंवा सलॉनची ट्रीटमेंट घेऊन आपण अजून जास्त सुंदर दिसूयात. तर खूप जास्त खूप जास्त मी बोलले आहे. मला जर बोर झालं असेल तर रिअली सॉरी, पण ही माझी व्हिडिओ नक्की बघा. आणि अजून काय तुम्हाला ऐकायचं आहे माझ्याकडनं किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल मला, तर नक्की मला माझ्या इंस्टा, FB, यूट्यूब किंवा माझं व्हॉट्सअप आहे तर त्याच्यावर तुम्ही मला विचारू शकताय आणि माझ्याशी तुम्ही जॉईन राहू शकताय. काय मला तर आवडणारच आहे. तुम्हाला आवडतं का नक्की